प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित असावं असं वाटतं। भविष्यात काय होईल हे कोणालाच ठाऊक नसतं। यामुळे मुलांच्या भविष्याचा विचार करत पालक गुंतवणुकीचा पर्याय निवडतात। गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, पण त्यातलाच एक सुरक्षित पर्याय म्हणजे सरकारी योजना। तुम्ही तुमच्या मुलांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज मी तुम्हाला सरकारच्या नव्या योजनेबद्दल सांगणार आहे, ज्यात गुंतवणूक केल्यास मूल मोठं होईपर्यंत तुमची भरपूर बचत होईल। या योजनेमुळे तुम्ही फक्त 1000 रुपयांमध्ये तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकता। मी बोलते केंद्र सरकारच्या NPS वात्सल्य योजनेबद्दल। ही योजना नेमकी काय आहे? या योजनेत कोणाला किती गुंतवणूक करता येईल? यासाठीच्या अटी काय आहेत? हे पैसे तुम्हाला कधी आणि कसे काढता येतील? तुम्हाला पडलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमधून देणार आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024च्या अर्थसंकल्पात NPS वात्सल्य योजनेची घोषणा केली। 18 सप्टेंबर 2024 पासून ही योजना देशभरात सुरू करण्यात आली। मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं NPS वात्सल्य योजना आणली आहे। या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे। ही एक प्रकारे राष्ट्रीय पेन्शन योजना आहे। या योजनेअंतर्गत आई-वडील आपल्या मुलांच्या नावाने खातं उघडून त्यात गुंतवणूक करू शकतात। या योजनेत फ्लेक्सिबल कॉन्ट्रीब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना असणार आहे। ही योजना अल्पवयीन म्हणजेच 18 वर्षाखालील मुलांसाठी आहे। आई-वडील त्यांच्या अल्पवयीन मुलांचं NPS वात्सल्य खातं उघडू शकतात। ही योजना भारतीय नागरिकांसाठी आहे, ज्यांना मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करायचं आहे ते यात गुंतवणूक करू शकतात। आई-वडील जर मुलांच्या नावाने लवकर या योजनेत गुंतवणूक करतील तर त्यांना कंपाऊंडिंगचा फायदा होईल। आता हे खातं कुठे उघडता येईल ते सांगते। पालक ऑनलाईन माध्यमातून तसेच बँकेत किंवा पोस्टात जाऊन NPS वात्सल्य योजनेत खातं उघडू शकतात। NPS वात्सल्य खातं फक्त मुलांच्याच नावाने उघडलं जाईल। मुलेच या योजनेचे लाभार्थी असतील। खातं उघडण्यासाठी किमान योगदान 1000 रुपये आहे। त्यानंतर सदस्यांना वर्षाला किमान 1000 रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत। मुलाला वयाच्या 18 वर्ष पूर्ण होताच या खात्याचं रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे। म्हणजेच तुमच्या मुलाला वयाच्या 60 नंतर पेन्शनही मिळू शकते। आता या योजनेचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व जणांची KYC पूर्ण करणं आवश्यक आहे। या योजनेत 18व्या वर्षापर्यंत 3दा रक्कम काढता येईल। तर सुरुवातीला 3 वर्षांचा लॉक इन कालावधी असेल, म्हणजे या काळात तुम्हाला रक्कम काढता येणार नाही। यासाठी पालकांचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तसेच अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा, यामध्ये मुलांचा आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल ID, फोटो या गोष्टी लागतील। आता मूल मोठं होईपर्यंत किती रक्कम जमा करू शकता या संदर्भात SBI पेन्शन फंड प्लॅटफॉर्मवर एक उदाहरण देण्यात आलं आहे, ज्यानुसार जर एखादा पालक आपल्या मुलाच्या नावाने उघडलेल्या NPS वात्सल्य खात्यात दरवर्षी 10,000 रुपये योगदान देत असेल तर मूल जेव्हा मोठं होईल तेव्हा 10% परताव्याच्या दराने 5 लाख रुपयांचा निधी तयार होईल। वयाच्या 60व्या वर्षी 12.86% रिटर्नच्या अंदाजित दरानुसार 11.5 कोटी रुपयांचा निधी तयार होऊ शकतो। तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा होईल। तुम्हाला ही योजना कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला हा विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका। आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। सोबतच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर थोडक्यात बातम्या सांगणारी आमची वेबसाईट www.thodkyat.com ला भेट द्यायला विसरू नका।